जन कहाँ गए वो दिन कहते थे तेरी राह में नजरों बुलाए रखुमा माझी पेरणी करी शिवगौरी सुता तुझ्या चरणी ठेवितो माथा तुझ्या चरणी ठेवितो माथा तूच करता आणि करविता तूच करता आणि करविता तूच करता आणि करविता तूच करता आणि करविता शरण आलो मी तुला भगवंता शरण आलो मी तुला भगवंता गौर रूप हे तुझे पाहता 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 सौख्य लाभू दे अमुचाची सौख्य लाभू दे अमुचाची सौख्य लाभू
झालं आहे, म्हणजे टायमिंग लिमिट थोडं चेंज झालं. एक तास सव्वा तास दिला होता. गोठणकर बुवांना ते शक्यच नव्हतं म्हणा, पण नेमकं बरं झालं, नेमकं ते साहेब आले कोणतरी, त्यामुळे त्यांना त्यांना तितकं अटकं पडलो. आणि म्हणजे मला वाटतं आता ते थांबलेत की घराकडे गेलेत काय मला कळत नाही. कारण थांबून काय माझ्यापेक्षा मला त्याची काळजी आहे जो माझ्यानंतर बसणार आहे. तो दाटोट चालता, म्हणजे घरं सांगतो तो गोठणकर बुवांका तो इतके शिवाय देत होतो ना, म्हणजे शाप घालत होतो त्यांना. का तर त्याला भजन करून मिळत नाही. तो छान भजनी बॉय अर्थात गोठणकर बुवा सुद्धा उत्कृष्ट भजन त्यांनी केलं, त्याबद्दल वाद नाही. खूप छान. फक्त एक गोठणकर बुवांना माझं सांगणं आहे, महाराष्ट्र गीत जे बुवांनी घेतलं, मी पण पूर्वी घेत होतो. माझं हे मत मांडतो मी, त्यांनी ते अस्तित्वात आणावं नाही आणावं हा त्यांचा विषय आहे. कारण महाराष्ट्र गीत याला राज्यगीतेचा दर्जा मिळालेला आहे, एक लक्षात घ्या. आणि राज्यगीताचा दर्जा मिळाल्यानंतर ते गीत जर आपण बसून गात असू तर ते त्याचा कुठेतरी त्या महाराष्ट्र गीताचा अपमान होतो, असं माझं मत मी मांडतोय मायबाप प्रेक्षकांसमोर. अर्थात समोरच्या बुवांनी मानावं न मानावं हा त्यांचा विषय आहे, आणि शेवटी प्रत्येकाच्या बुद्धिमत्तेचा विषय आहे. एवढं थिंकिंग जर असलं तर 100% ते नंतर घेणार नाहीत किंवा ते मान्य करतील. असो, ठीक आहे, त्याच्याशी काय माझा विषय नाही. शेवटी आपलं भजन आज कित्येक वर्ष या शिवसागर चाळीमार्फत संदेश कसबले आणि त्यांचे बुवा आणि त्यांचे संपूर्ण सवंगडी यांच्या मार्फत हा भजनाचा कार्यक्रम, मी सुद्धा एक 10-15 वर्षापूर्वी माझा इथे धुरीबुवांबरोबर कार्यक्रम झालेला होता. त्यावेळेस सुद्धा अशीच अमाप गर्दी. हा कार्यक्रम सकाळपर्यंत चालतो, भरपूर गर्दी असते. खूप छान कार्यक्रम टाकतो, कारण इथली रंगदेवता खूप जबरदस्त आहे. शेवटी नामस्मरण तुमच्या कानावर पडलं पाहिजे, हे 100% गरजेचं आहे. गोठणकर बुवांना थोडं 2020 बद्दल थोडासा राग आहे, असू दे, त्याच्याशी काय माझं देणं घेणं नाही. कारण कालाय तस्मै नमः, काळाप्रमाणे चाललं पाहिजे. नाहीतर मग तिन्ही बुवांच्या 2-2 बाऱ्या झाल्या असत्या, पण माझी दुसरी बारी आता होऊ शकत नाही. कारण माझी आता उद्या गावात बारी आहे. सकाळी माझी 5ची जनशताब्दी ती मला मिळणं गरजेचं, त्यामुळे मी दुसरी बारी करेन न करेन हो टाइम ठरवेल. त्यामुळे थोडंसं वेळेचं बंधन पाळायला होतं. तुम्हाला 1 तास 20 मिनिटं जर दिलेली होती, त्यामध्ये गजर जर संपवायचा होता तर 1 तास 10 मिनिटापर्यंत तुमची रुकवळच चालू होती. अरे कोण लागान गेलो नाही की मोठं गायक, ह्याच्या माझ्यानंतर तो पण कोण मोठं लागान गेलो नाही. शॉर्टकट मध्ये लोकांना द्यायचंय. जे गोठणकर बुवा सांगतात माझ्या शिष्याने नंबर काढले, ते नंबर ते परफेक्ट काढले त्यांनी, कारण गायन यांच्याकडून शिकलेत आणि टायमिंग ते स्वतःच घेऊन भजन करतात, म्हणून त्यांनी नंबर काढलो, लक्षात घ्या. नाहीतर नंबर टायमिंग जर नसेल तर नंबर कोण काढू शकत नाही ना, बरोबर ना. त्यामुळे त्यांचं गायन छान आहे, खूप छान आहे. 1-2 मुद्दे त्यांनी मांडलेत. पुढच्या 2 बुवांना बोलायची हिंमत असं नको म्हणूया आपण, पण नाही बोललेत काय, फक्त म्हणाले की भजन आहे, इथे झगडा काय कामाचा नाही. पण जरा तुमचं 8-10 वर्षापूर्वीचा काळ आठवा, माझ्या बरोबरची बारी आठवा, म्हणजे तुमचा त्यावेळेस काळ आठवत नाही. तुमका झगडो काय काळात, लक्षात घ्या, बरोबर आहे. कोण दुसऱ्या जाण्यातून आहे, मिळून आहे. एकंदरीत काय तर भजनाच्या माध्यमातून तुम्ही मायबाप प्रेक्षक श्रवण करताय. भजनाबरोबर थोडस रामाबद्दल, सीतेबद्दल, जे काय असेल कृष्णाबद्दल आपण ज्याचं नाव घेतो त्याचं श्रवण करणं फार गरजेचं आहे. कारण नवविधा भक्तीमध्ये श्रवण करणे ही फार मोठी भक्ती आहे. राम, मी नेहमी भजनामध्ये सांगतो, समजायला सोपं आहे, राम शब्द उच्चारायला सोपं आहे, राम लिहायला शब्द सोपा आहे, परंतु कृष्ण ज्याचं प्रत्येक अक्षर जोडाक्षर आहे तो कृष्ण समजायला कठीण आहे. कृष्ण शब्द उच्चारायला कठीण आहे आणि कृष्ण शब्द लिहायला सुद्धा खूप कठीण आहे. ज्या श्रीकृष्णाला 2 हाताचा आधार बासरी उचलायला घ्यावा लागला, त्या श्रीकृष्णाने अख्खा गोवर्धन पर्वत आपल्या करंगळीवरती उचलून घेतला, तो श्रीकृष्ण समजायला खूप कठीण आहे. मृत्यूच्या शय्येवर म्हणजे नागाच्या फणीवर नृत्य करणारा कृष्ण समजणं फार कठीण आहे. सोन्याची द्वारका असून सुद्धा भिकारी सुदामा त्याचा मित्र आहे, तो श्रीकृष्ण समजायला कठीण आहे. पहिल्या अपराधाला सुदर्शन चक्राने मान उडवण्याची ताकद असताना सुद्धा 99 अपराध थापून 100व्या अपराधाला शिशुपालाचं मुंडकं धडा वेगळं करणारा कृष्ण ओळखणं मायबाप प्रेक्षक खूप कठीण आहे. आणि त्यामुळे आपलं भजन ज्या रामकृष्ण हरी या मंत्रावर, हा षडाक्षरी मंत्र आहे, तो मंत्र आपल्या कानी पडलं म्हणजे आपलं, कारण ह्या सत्य, त्रेता, द्वापर आणि कलियुग आहे. हे कलियुग काय सांगते, जेवढं तुम्ही नामस्मरण करणार तेवढं परमेश्वराच्या चरणापर्यंत तुम्ही पोहोचणार. सत्ययुगात जर परमेश्वर आपल्याला भेटायला पाहिजे तर हजारो वर्ष तपश्चर्या करायला लागायची. ते आपण ऐकतोय की 1400 वर्ष चांगदेवाने तपश्चर्या केली. रावण 10,000 वर्ष तपश्चर्या
तपश्चर्या केली तेव्हा कुठे परमेश्वर भेटला? तर त्यावेळेस तपश्चर्या करायला लागायची. त्यानंतर आलं त्रेतायुग. या त्रेतायुगात मोठमोठे होम हवन यज्ञ करायला लागायचे, तेव्हा परमेश्वर भेटायचा. आता द्वापार युगात पूजा, महिनोन महिने वर्षानुवर्ष पूजा कराल तेवढा परमेश्वर भेटायचा. आणि आता कलियुग आहे. या कलियुगात जेवढं तुम्ही नामस्मरण करणार तेवढा तुम्हाला परमेश्वर 100% भेटणार. कारण माणूस म्हणून आपण 100% सक्सेस झालोय. माणूस म्हणून आपण 100% सक्सेस झालोय. काय सांगायला? दगडात देव आहे हे सांगायला आपण सक्सेस झालोय, पण माणसात देव आहे हे सांगायला आपण आतापर्यंत सक्सेस झालो नाही, याच्या पुढे सुद्धा होणार नाही. लक्षात घ्या. बरोबर ना? अरे झगड़ा आपण म्हणतो ना बुआ, ईश्वर की मूर्ति बनाने वाला एक कलाकार ईश्वर से कहता है. तुम्ही म्हणता ना झगड़ा, आपण भांडत राहतोय. ईश्वर की मूर्ति बनाने वाला ईश्वर से कहता है, हे ईश्वर तू भी एक कलाकार है और मैं भी एक कलाकार हूँ. तूने मेरे जैसे असंख्य पुतले बनाकर इस धरती पर भेजे हैं और मैंने तेरे जैसे असंख्य पुतले बनाकर इस धरती पर बेचे हैं. फर्क इतना है, तेरे बनाए हुए पुतले आपस में झगड़ा करते हैं और मेरे बनाए हुए पुतले के आगे अपना सिर झुकाते हैं. हा आपल्यातला देवाचा फरक आहे. म्हणजे ज्या प्रभुरामाच्या नामस्मरणाने आपण सुरुवात करतोय त्याच्या गाण्याने सुरुवात करूया.
धन्यवाद. तुमच्या टाळ्या हे प्रत्येक कलाकाराचं टॉनिक आहे, लक्षात घ्या. पैसा द्या नका देऊ काय विषय नाही. खरं सांगते प्रामाणिकपणे, माझ्या पुढचं बुवा तर तुम्ही नाही दिलं असतं मागून सुद्धा घेण्याची नाही, पण आपला तसा काही विषय नाही. शेवटी काय एक लक्षात घ्या, विनोद चव्हाण त्यांच्या बारे माझ्यावर खूप झालेले आहेत, गोठणकर बुवांच्या सुद्धा खूप झालेले आहेत. गोठणकर बुवाने मगाशी सांगितलं की मी भाग्यवान समजतो स्वतःला की माझ्या मुणगेकर बुवा हरियाण बुवा बरोबर बाऱ्या झालेल्या आहेत, असं ते म्हणाले. बुवा माझे पण बाऱ्या झालेले आहेत, बरोबर ना. माझ्या पण बुवा हरियाण बुवा बरोबर भरपूर बाऱ्या झालेले आहेत. त्यानंतर धुरी बुवांबरोबर झालेले आहेत आणि सगळ्यात सिनियर म्हणजे वाळवे बुवा, ते आता जवळ 80 बार केलं, त्यांच्याबरोबर सुद्धा माझ्या बार झाले. इथे कोण कमी नाही, विनोद चव्हाणचे काही कमी झालेत का? सगळे इथे गर्वाने जो माणूस बोलला ना तो नाही टिकणार, लक्षात घ्या. सोना बरा आपण कान खाता तर ते येळार काढून टाकू काय, बरोबर ना. गोठणकर बुवा बाप माणूस आहे भजनाच्या बाबतीत, खरं सांगतो. जे आहे ते मान्य करायला हरकत नाही, पण सुरुवातीपासून तुम्ही रडगाणं घातलात तर चुकीचा. जरा थोडंसं चेंज करा. उठला केव्हा भजन त्यांचा, शिवाजी महाराजांपासून जेव्हा त्यांनी घेतलं तेव्हा त्यांनी भजन जरा वरचा टप्पा घेतला. आम्ही जरी लांब नसलो तरी आमका समजतं ना. हे रागदारीची समजा माहिती मला कमी असेल, एखादं त्यांनी राग घातले तर मागा नाही सुटतो, पण तुम्ही काय गातात ते रागात गातात का खरी गातात ह्या माका नक्की 100% समजतं, बरोबर ना. ठीक आहे. सन्माननीय कैलासवासी भीमसेन कृष्ण ठाकूर किंजवडे देवगड यांच्या स्मरणार्थ त्यांचे सुपुत्र उद्योजक सन्माननीय शिवाजी ठाकूर साहेब यांच्याकडून माझ्यासाठी 500 रुपयाचं पारितोषिक आलेल्या मंडळाच्या वतीने स्वागत करतो. त्याचप्रमाणे सन्माननीय सुरेंद्र गोठणकर यांच्याकडून माझ्यासाठी 251 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. सन्माननीय जांभळे बुवा यांच्याकडून माझ्यासाठी 201 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. पप्पू सावंत साळगाव यांच्याकडून माझ्यासाठी गुगल पेच्या माध्यमातून 500 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. सचिन केळुसकर यांच्याकडून माझ्यासाठी 500 रुपयाचं दुबईवरून पारितोषिक आलेलं आहे. त्याचप्रमाणे सन्माननीय शांताराम चव्हाण यांच्याकडून माझ्यासाठी हे 50 रुपयाचं बहुमोल असं पारितोषिक आलेल्या मंडळाच्या वतीने स्वागत करतो, धन्यवाद. आणि त्याचप्रमाणे मुंबई भजनी युट्यूबर्स मित्र परिवार सुधारतोय भजनाचा रंग या युट्यूबर्स कडून नियुक्त क्रीडा मंडळ या भजनी युट्यूबर्स मित्र परिवाराकडून माझ्यासाठी हे 100 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. दिनांक किती तारीख आहे? 17 जानेवारीला विजय परब बुवा आणि लक्ष्मण गुरव बुवा यांची बारी नियुक्त क्रीडा मंडळ डिमेलो कंपाऊंड वाकोला ब्रिज या ठिकाणी आहे. आणि 10-15 वर्षापूर्वी याच ठिकाणी डिमेलो कंपाऊंड मध्ये गोठणकर बुवा आणि माझी बारी झालेली होती, खरं सांगतोय. आणि ती युट्यूबवर हा किंवा वेळ मिळालो तर बघा, म्हणजे गोठणकर बुवा कसे आहेत ते तुमका समजतं. हा तेव्हा जरा सोशल मीडिया कमी होता ना, आता जरासा काय आमचा वाग चुकलं ना काय नाट मोडल्यानेच समजायची, देवा शपथ. आता सध्या ती आमची लोक तुम्ही माझी घालता युट्यूबवर नाही होते, पण दुसऱ्यालाच कोणी करून असे दाणी घालतात ना, आणि देवा शपथ म्हणजे असं वाटतं की भजन आजपासून सोडून द्यावं. पण शेवटी काय हे काय शेवटी कोण त्याच्यातून सुटलं नाही. टीका निंदकाचे घर असावे शेजारी, बरोबर ना. त्याच्यातून कित्येक उदाहरणं आपण अशी देऊ शकतो, त्या टीकेतनं कोण चुकलेलं नाही. श्रीकृष्णात काय थोड्या लोकांनी गाळी घातली नाही, बरोबर. नाहीतर 5 पांडव जिंकू शकत होते का मला सांगा ना. 100 कौरवांच्या पुढे 5 पांडव जिंकू शकत नव्हते ना, पण ज्याचा सारथी श्रीकृष्ण आहे. 100पैकी एका काही शिल्लक ठेवून राहील, 5पैकी एका काही धक्को लावून देऊ नाही, लक्षात घ्या, तो श्रीकृष्ण आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेवा सहकारी संपर्क अध्यक्ष उंबरचे सन्माननीय नितीन पवार यांच्याकडून माझ्यासाठी हे 500 रुपयाचं पारितोषिक आलेल्या मंडळाच्या वतीने स्वागत करतोय आणि या बक्षिसाचा स्वीकार करतोय. वेळेचं भान राखून, म्हणजे खरं प्रामाणिकपणे सांगतोय, गायकी खूप करत बसणार नाही, पण 1-2 विषय तुम्हाला 100% देण्यासारखे करेल, त्यामुळे लवकरात लवकर सुरुवात करतोय. अमृताहुनी गोड नाम तुझे देवा, नाम तुझे देवा. अमृताहुनी गोड नाम तुझे देवा.
जय जय राम 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 कृष्ण हरी जय राम कृष्ण राम कृष्ण हरी जय राम जय जय राम जय जय राम जय 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 राम जय जय राम जय जय बलिसा 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 जय जय राम जय
धन्यवाद, खूप खूप आभार. आणि ज्याची बारी हे माझं कर्म आहे. मी जे काय बोलतोय दुसरा बुवा बोलणार ते प्रत्येकाचं कर्म फेडायला येते आहे. कारण या कलियुगात कोणाला कर्म चुकलेलं नाही. कलियुग आहे. मोर नाचताना रडतोय, हौस मरताना गातोय. जिवंत माणूस कलियुगात पाण्यामध्ये बुडतोय आणि मेलेला माणूस पाण्यावरती तरंगतोय. हे कलियुग आहे, लक्षात घ्या. बरोबर ना? त्यामुळे इथे कर्म फेडावंच लागतं प्रत्येकाला. पूर्वी चालायचं की मागच्या जन्मी केलं तर या जन्मी फेडायचं. आता तसं नाही. या जन्मात केलं किंबहुना सकाळी एखाद्याचं वाईट केलं तर तुम्हाला संध्याकाळपर्यंत फेडावं लागतं. म्हणून कुणाबद्दल वाईट चिंतू नका. वाईट जरी चिंतिलं तरी त्याची नोंद तुमच्या कर्मामध्ये होते. म्हणून प्रभू रामाचा बाप दशरथ राजा याने सुद्धा मरणाच्या उंबरठ्यावर असताना मोठ्याने किंकाळी मारली होती. कारण तो मरणाच्या उंबरठ्यावर असताना त्याने जी काही कर्म केलेली होती. ऐन तारुण्यात श्रावण बाळाला मारलेला बाण, त्यानंतर श्रावण बाळाचं ओरडणं आणि एकुलता एक मुलगा श्रावण बाळ गेल्यानंतर त्याच्या आई वडिलांचं विवळणं प्रभू रामाच्या बापाला दशरथ राजाला मरणाच्या उंबरठ्यावर असताना सुद्धा दिसत होतं. म्हणून त्याने दशरथ राजाने मोठ्याने किंकाळी मारली. दशरथ राजाला ते चुकलं नाही. कर्म ते आपल्यासारखं. आपण तर माणूस आहोत म्हणून प्रत्येकाने विचार करायचा आहे. बरोबर ना? ठीक आहे. कुमारी मेघश्री रोहन परब हीच कडून दीप कसबले उत्कृष्ट चकवावादक. खूप छान चकवा वाजवतो. अनेक स्पर्धांमध्ये त्यांनी बक्षीस मिळवलं. त्याच्यासाठी हे 100 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. सध्या गाड्यांची ट्रेंड चालू आहे. त्याच्यामध्ये सगळ्यात आता बघा फणस, काजू, आंबे जबरदस्त मोहर लिहिलेलो. म्हणजे गेल्या वर्षीची कलम मोहरक नाही ना, खूप जुनाट असू नाही तर कोवळी असू. प्रत्येक कलमात मोहर लिहिलेलो आहे. यंदा मुंबईकरांना तुम्हाला टेन्शन नाही. प्रत्येका आंब्याचं फळ चाकूक मिळणार 100%. आणि कोकणचं काय शेवटी मेवा आहे. त्या कोकणवरती एक गाणं सध्या खूप गाजतंय. ते प्रत्येक बुवा म्हणतोय ते म्हणतो बघ. पांडुरंगाप्रती रूपाचा ध्यानाचा अभंग. पांडुरंग 28 युग विठेवरती उभा राहिलाय. काय करतोय? कोणाची तरी वाट बघतोय. कोणाची वाट बघतोय? भक्त पुंडलिकाची. कोण भक्त पुंडलिक? आई बाबाच्या गळ्यात दोरी टाकून बायकोला खांद्यावर घेऊन फिरणारा पुंडलिक. आपल्या आई वडिलांची महती कळल्यानंतर एवढा
त्यांच्या सेवेमध्ये गर्क झाला की साक्षात पांडुरंग आले, तरी पांडुरंगाच्या दिशेने वीट फेकली आणि पांडुरंगाला आज 28 युग उभं केलंय. सांगण्याचा अर्थ हाच आहे की आपली कुलदेवता, आपली ग्रामदेवता आणि ज्यांच्या उदरी आपण जन्म घेतलाय ते आपले आई वडील, यांची सेवा मरेपर्यंत करा. त्यांच्या डोळ्यामध्ये कधी अश्रू येऊ देऊ नका, म्हणजे आपल्या आयुष्यात कशाची काही कमी पडणार नाही. बाबा प्रेक्षक खरं सांगतोय, आपले आई वडील म्हातारपणापर्यंत जिवंत असणं हे प्रत्येकाच्या नशिबात नाही. ज्यांच्या नशिबात आहे आई वडिलांचं सुख, त्यांच्याच नशिबात आई वडील त्यांचे जिवंत मिळतात. म्हणून तरुण पिढी आहे, कॉलेजला जाणारी मुलं असतील, मुली असतील, यांनी आपलं वागणं असं ठेवायचं की समाजात आपले आई वडील जर फिरायला लागले तर त्यांची मान शर्मेने कुठेतरी खाली जाता का म्हणे याचं भान ठेवलं पाहिजे. तर आपण हे भजन करून हे मेसेज देऊन उपयोग आहे, नाहीतर नुसतंच भजन केलं आणि गेलो मी तर सांगून उपयोग नाही. म्हणून आपले आई वडील आपल्या देवासारखे आहेत, आपल्यासाठी किती काबाड कष्ट करतात. आपले आई वडील गेल्यानंतर आपल्याला आई वडिलांची किंमत कळते. लक्षात घ्या, जोपर्यंत आपले आई वडील आहेत तोपर्यंत आपल्याला किंमत कळत नाही. आज कॉलेजला जाणारा मुलगा जर बापाने 4-2 गोष्टी सांगायला गेला, अरे बाप चुकीचाही असेल, परंतु त्या बापाच्या अंगावर जाऊ नका. त्या बापाला सांगतात तुमचे दिवस आता गेले, आता आमचे दिवस येले. ही सांगणारी मुलं सुद्धा आपण ऐकलंय, बरोबर ना. त्यामुळे आपल्या आई वडिलांचं भान ठेवा. रूपावलीला सुरुवात करतोय. भजन प्रेमोई नंदू नाही, तिथे जॅकेट घातलेले आहेत बघा मागच्या बाजूला निळ्या कलरचं. सगळी दुनिया ओळखते, तरी पण त्यांचं नाव घ्यायला मी विसरलो. त्यांच्यासाठी एकदा टाळ्या वाजवा. धन्यवाद. नंदू तू असंच म्हणून आम्ही असू दे, आमची ओळख खरं सांगतो. कुठल्याही बुवाची बारी कुठे असू दे, आज तो आता 2-4 अनाउन्समेंट माका देतो होईल, कोणाची बारी खय आती, तसे आमच्या बारीची अनाउन्समेंट सुद्धा दुसऱ्या बुवाला देतो, बरोबर ना. कुठेही असली बारी तरी खूप लांब पर्यंत चालत जातो. हे भजनावरचं त्यांचं प्रेम आहे. शेवटी त्याच्या नशिबात तितकं भजन ऐकणं, म्हणजे मागच्या जन्मात काय पुण्य केलं या सत्तेचा विचार करा. विनोद, घाबरू नकोस, तुझ्यासाठी 100% मी वेळेवर संपवणार. तू महत्वाचा, आमचं नेहमी तुझ्या मोठ्यांकर मुंबईचे असल्यामुळे केव्हा तरी भेटतात. विनोद दररोज भेटता मला, त्यामुळे त्या मित्र माझा तो, बरोबर खरं सांगतोय. आणि मित्रात कधी विसरून चालत नाही. मित्र असावं ना तो कर्णासारखं असावं. हार माहिती असताना सुद्धा कर्णान साथ दुर्योधनाकडे, लक्षात घ्या, बरोबर ना. ही साधी गोष्ट नाही. म्हणून कर्णाचं नाव पहिला घेत. कर्णासारखं दुसरं दानी नाही. शेवटच्या क्षणात सुद्धा श्रीकृष्णाने दात मागले, सोन्याचं तो पण काढून दिलं. म्हणजे काय, मरणाच्या उंबरट्यावर असताना, म्हणजे काय त्याची ताकद होती. तरी पण शेवटपर्यंत महाभारत घडला तर त्याच्या म्हणजे एक विषय झालोय, बरोबर. सुतपुत्र म्हणून हिनवलं गेलो तो, सूर्यापासून झालेलं तो कोणते, पण सुतपुत्र म्हणून शेवटपर्यंत हिनवलं गेलो. ठीक आहे, खूप असं सांगा गावला की जरा बरं वाटतं. एक विषय ठीक आहे, जमेल तेवढं सांगण्याचा प्रयत्न करा. सन्माननीय उमेश वंजारे बुवा धुरी बुवांचे शिष्य आहेत. यांच्याकडून माझ्यासाठी 100 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. माणूस लग्न झाल्यानंतर किती चेंज होतं बघा. हल्ली लग्न झालंय, पूर्वी माका 200-400-500 रुपये अजून उमेश मजेचा भाग आहे विषय, पण खूप माझ्यावर प्रेम करतो तो. हा मजेचा विषय आहे, पण खरं आहे माणूस नशीब, म्हणजे खरं आहे. आता ह्या युगात लग्न होणं मुश्किल झालेलं, बरोबर. लग्न म्हणजे मी म्हणजे काय म्हणतो आपण, त्याच्यावर संशोधन केलंय. 40-45चे लोक का थांबलेत अजूनपर्यंत लग्न होण्याचा, त्याच्या मागचं कारण खूप गौण आहे. लक्षात घ्या, अजूनही विचार करा. 40 क्रॉस केलेले असत, त्यांना जर लग्न करूच असत तर माका इनोवाच होई म्हणून म्हणा नको. तुमका साधी ओमनी गावली तर तुम्ही बसायला वाटेल लागा. लक्षात घ्या, तर तुमचं लग्न थांबणार नाही, होणार. साधी टमटम रिक्षा गावली तरी तुम्ही बसायचं वाटेल लागायचं, सगळ्यांची लग्न होणार. पण तुम्ही माका ह्याच होया ताच होया. आता ते दिवस गेले, आता पूर्वीचे दिवस राहिले नाही. बापाच्या सांगलेल्या पोराबरोबर लगीन करायचा हे दिवस नाही. आता 7वी-8वीचे मुलं जर बारीत बघितलं ना तर त्यांचे सुद्धा जोड्या ठरलेले आहेत. ही परिस्थिती आजची. हे बोलू नये पण बोलावं लागतं. आम्ही बघतोय हे नजरेने सरळ सरळ. नाती तुटली, तो बापाचं मुलाचं नातं राहिलेलं नाही.
आईचं आणि मुलीचं नाही, भावाचं बहिणीचं नाही. कारण सगळं जग या 7-8 इंची मोबाईल मध्ये सगळी नात्यांचा सत्यानाश झालेलो आहे, लक्षात घ्या. कारण ह्या मोबाईलचं एवढं अतिरेक झालं. मोबाईल वाईट नाहीये. श्रीकृष्णाला राधेने विचारलंय विष म्हणजे काय. एखाद्या गोष्टीचा अतिरेक झाला की त्याचं विष बनतं. असं मोबाईलचं अतिरेक झालेलो. काही दिवसानंतर बघा डॉक्टरांकडे मुलांना घेऊन जावं लागतं. म्हणजे मोबाईल कमी करूसाठी काय करूचो उपाय करूचा लागतं. ह्या तुमका औषधी बापाशी जितक्यापासून सांगायला ठेवतोय. माझ्या खुळ्याचा ऐकान घ्यावा. 10 वर्षानंतर तुमका समजा, नाहीतर तुमच्या पोरांची परिस्थिती तीच होती. तुमका 20 वर्षानंतर तुमच्या नातरू पत्रू दाखवचं लागतं कॅसेट लावून. ह्याला लग्न म्हणतात. लग्न होणार नाही कोणाची. पूर्वीसारखं दिवस नाही. एका तेव्हा 10-12 होती एका, म्हणजे बरोबर बॅलन्स जमलेला. आता एकावर थांबतं तर कसं पण पोरा होतील. मला मुश्किल गोष्ट आहे. रूप दावी खारे आता, रूप दावी खारे आता.
धन्यवाद. खूप खूप आभारी, खूप खूप आभारी. धन्यवाद. ते बसलेत ना काय टी शर्टवाले काय तुम्हाला माहिती आहे आपल्या देशाचे संरक्षण मंत्री होते त्यांच्या म्हणजे ते आता नाही आहेत मनोहर पर्रिकर. तुमचा चेहरा तसं दिसता बघा गोव्या आमच्यापासून जवळचे खरं सांगतो मोपाळ एअरपोर्ट बरोबर ना. मला दोन काय बघा वारा पण फुलवता म्हणजे आम्ही काय शेवटी तुमच्या चेहऱ्यावर कुठेतरी हसू दिसावं ह्या उद्देशाने बोललो होतो. नाहीतर आम्ही तीनही बुवा एकमेकाचे जवळचे मित्र आहोत. पण काय होता काही गोष्टी केव्हा केव्हा होतात अशा की जेणेकरून त्या विषयावर बोलावं लागतं. आता मागे तिरंगी बारी होती आमची. विनोद चव्हाण मी आणि लोके बुवा आणि त्यांच्या दोघांमध्ये खर्जे आवाज म्हणजे खाली आवाज लावणे वर आवाज लावणे. लोके बुवा म्हटल्यानंतर अगदी सहजरित्या जातो लिहिलाय आवाज जातो लोके बुवा. त्याचं माझं भांडण सोडून द्या विषय पण आवाज जातो त्यांनी लावलेला तो वरती आवाज. विनोद चव्हाण आता सध्या जे बुवा आहेत त्याच्यामध्ये म्हणजे खरं सांगतो त्यांच्यामध्ये विनोद चव्हाण बुवा एवढा एखादा अभंग गायला तर वेगवेगळ्या रागात जाऊन परत लिहिलेल्या पेटीवरती हातावरती पाण्यासारखे चालतात. सरस्वती त्यांच्या हातामध्ये तोंडात नाही हा म्हणजे हातात. हा मग ही गोष्ट कोण नाकारू शकत नाही त्यांची कोण जागा घेऊ शकत नाही. आता त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल त्यांनी आरती म्हटली खूप छान म्हटली खूप त्यांची छान गायकी आहे. मग त्या विषयावर जेव्हा त्यानंतर आम्ही बारी ऐकली तर गोठणकर बुवा म्हणाले हल्लीलंय भांडण कोण वरती लावून कोण तो वर कोण वर लावता कोण खाली लावता एकाचाही जाग्यावर लागला नाही बरोबर ना. मग त्यावेळेस जेव्हा आपला आपल्यावर घाव घालतो तेव्हा इथे कोण कमी नाही ना. इथे कोण पडान मला गेलो नाही बरोबर. दुसऱ्या घाव मारलेले वेगळे असतात पण आपलं आपल्यावर जेव्हा घाव मारतात तेव्हा खूप वाईट वाटतं बरोबर ना. त्या म्हणजे एक साधा विषय आहे मी नेहमी भरण्यात सांगतो की एका बाजूला सोन्यापासून वस्तू बनवत असतो दुसऱ्या बाजूला लोह्यापासून लोखंडापासून वस्तू बनवत असतो. तर सोनं विचारतंय त्या लोखंडाच्या वस्तूला की माझ्यावर सुद्धा घाव पडतायत पण माझा आवाज कमी येतोय. मग तुझा आवाज जो लोहार बनवतोय तो तुझा आवाज घाण घाण एवढा मोठा कशाला येतोय. तेव्हा ते लोखंड सांगतंय की बघ तू सोनं आहेस तुझ्यावर जे हातोडीचा घाव बसतो ती लोखंडाची आहे म्हणजे तुझ्यावर परका घाव घालतोय तू सहन करतोयस. पण इथे परिस्थिती वेगळी आहे. लोखंडापासून वस्तू बनताना लोखंडाचा हातोडा माझ्यावर माझा घाव घालता म्हणून त्याचं वाईट वाटतं. असं हे विषय एकंदरीत. कोणा कशात आनंद आहे कोणात कशात दुःख हे आपण सांगू शकत नाही लक्षात घ्या. म्हणजे हल्ली तो विषय सांगतोय माझ्या शेजारात राहणारो
माझा मित्रच म्हणा, शेजारी म्हणा, 10 वर्षापूर्वी त्याचा बापूस गेलो, 10 वर्षापूर्वी, तर त्याच्या डोळ्यातून एक पाण्याचं थेंब येऊ नाही. 7-8 वर्षापूर्वी त्याची बायको गेली, डोळ्यातून एक थेंब येऊ, सॉरी 7-8 वर्षापूर्वी त्याची हाऊस गेली, डोळ्यातून एक थेंब येऊ नाही. पण कर्मधर्मसंयोगाने गेल्या वर्षी त्याची बायको वारली. पहिल्या दिवसापासून 13 दिवसापर्यंत जीव जायचं रडा होता, म्हणजे भयानक रडा होतो. बायकोचे दिवस करे झाले, 2-3 महिने झाले. आमच्या बसल्या उठण्यात तो मित्र म्हणजे का मी सहज विचारले, तुझं 8-10 वर्षापूर्वी बापूस गेलो तर डोळ्यातून एक थेंब नाही, तुझी हाऊस गेली सोन्यासारखी तर डोळ्यातून एक थेंब नाही. म्हणून म्हटलं 20-25 वर्ष तो बायकोचं बरोबर संसार केलंस तर तू इतकं रडा होतं की त्यात काय सांगावं म्हणाल. माझं बापूस गेलो तेव्हा गावातले आजूबाजूचे म्हातारे येते माझ्या खांद्यावर हात घालीत आणि सांगत, तू काही एक भिया नको, तुझ्या बापाशीच्या जागेवर आमका तू बापूस म्हण. त्याच्यानंतर माझी हाऊस मेली तेव्हा म्हातारी बायका येत मी माका सांगत, खांद्यावर हात घाली, तुझी हाऊस गेली तर काय झाला, तुझ्या हाऊशीची जागा आम्ही घेतो, आमका उद्यापासून हाऊस म्हण. पण म्हणता माझी बायको मेली तर एक बायल माणूस येऊ काय परिस्थिती प्रत्येकाची वेगळी आहे. गजर म्हटल्यानंतर 1-2 जुनी नवी गाणी असतात. उतरले शेवटी भजन कीर्तन प्रवचन. कारण छत्रपती शिवाजी महाराज होते म्हणून आपल्या अंगणामध्ये तुळस आणि आपल्या मंदिराचे कळस. संभाजी महाराज आपल्याला केव्हा कळले, जेव्हा छावा चित्रपट आला ना त्यावेळेस आपल्याला खरे संभाजी महाराज कळले. त्या अगोदर एवढे कळले नव्हते.
छत्रपती शिवाजी महाराज वयाची 50 वर्ष जगले, फक्त 50 वर्ष. आणि छत्रपती शिवाजी महाराजांची निधनाची बातमी जेव्हा औरंगजेबाला कळाली तेव्हा औरंगजेब नमाज पढत होता आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा कट्टर दुश्मन नमाज पढत होता. कोणीतरी सांगितलं, भाईजान शिवाजी महाराज का देहांत हो गया. मुसलमान औरंगजेब नमाज पढत होता. ही बातमी जेव्हा कानावर पडली ना शिवाजी महाराजांच्या निधनाची, नमाज थांबवलं, उभा राहिला अल्लाहच्या दिशेने हात करून आणि म्हणतोय, ए खुदा, ए अल्लाह, तेरे जन्नत के दरवाजे खुले कर दे. हिंदुस्तान की माँ बेटियों की इज्जत रखने वाला एक बड़ा योद्धा तेरे पास आ रहा है. ही छत्रपती शिवाजी महाराजांची ताकद होती, लक्षात ठेवा. ही शिवाजी महाराजांची ताकद. हे टाळे ते एका पडतं शिवाजी महाराजांचं. आपलं कर्तृत्व असं करा, आणि कर्तृत्व करायचं असेल तर स्वतःचं अस्तित्व निर्माण केलं पाहिजे. बरोबर ना. मगाशी बोनी पंचरत्नांची आठवण केली, आपल्या गोठणकर बोणी. त्यामध्ये बोणी म्हणजे मी ऐकलं नसेल, कदाचित घेतलं मला माहित नाही, पण चिंतामणी बुवांचं नाव विसरले. खरं तर विसरून चालत नाही, लक्षात घ्या. पंचरत्न जर आपण म्हणतो तर त्यांचं नाव सुद्धा घेणं गरजेचं आहे. नवीन नवीन गाणी येतात, एक दोन नवीन जी चालली आहेत गाणी मार्केटमध्ये, तो म्हणण्याचा प्रयत्न करतोय. कमाल झाली स्वप्नात आली राणी मुखर्जी नटी. जुन्या लोकांना आवडायचं नाही, पण हल्लीचा गाणं खयचा केव्हा म्हणजे फेमस होईल सांगता येणार नाही, लक्षात घ्या. गेल्या वर्षी एक ओळीचाच गाणं येला आणि तो इतक्या प्रत्येकाच्या घरात पोहोचला. सांगतो तुम्हाला, जान बन गई जान, जान बन गई जान, जान बन गई जान. एकच ओळीचं गाणं पण प्रत्येकाच्या घरात पोहोचलं. कमाल झाली स्वप्नात आली राणी मुखर्जी नटी. या नटीनं मारली मिठी, या नटीनं मारली मिठी, या नटीनं मारली मिठी, मला त्या नटीनं मारली मिठी, या नटीनं मारली मिठी, मला त्या नटीनं मारली मिठी. ए कमाल झाली स्वप्नात आली राणी मुखर्जी नटी. जाऊ दे. कमाल झाली स्वप्नात आली राणी मुखर्जी नटी. या नटीनं मारली मिठी, मला त्या नटीनं मारली मिठी, या नटीनं मारली मिठी, मला त्या नटीनं मारली मिठी, या नटीनं फुकट नाही म्हणणार, जाऊ दे वरती फुकट येणार, फाटलं तरी चला पण वर लागा खोय. आणि गोटनकर बुवा का करा भाऊ, आम्ही पण पंचमपर्यंत जातो बाबा. तुम्हाला अंगुराचा मी लाकडी भुसागर, तू शेरणी शिकारी मी भाबडा सागर, तू शेरणी शिकारी मी भाबडा सागर. एक फूल मारतो सखे, एक फूल मारतो सखे, मारतो सखे, एक फूल मारतो सखे, वाचला मारतो सखे, एक फूल मारतो सखे, वाचला मारतो सखे. आज 40-50 45 वर्ष झाली सत्यनारायणची पूजा झाल्यानंतर एकच गाणं लागतं. श्री हरी जगत पिता दूर करी तो व्यथा, दूर करी तो व्यथा, ऐक
माणिकवाही धरा सहजी कोल्हापुरा दर्शनाचा लाभ आज घेऊया ही जुनी गाणी आहेत एखादी गाण्यामध्ये जुन्या गाण्याला शब्दांमध्ये खूप ताकद असते लक्षात घ्या कुछ पाकर खोना है कुछ खोकर पाना है जीवन का मतलब तो आना और जाना है वो पल के जीवन से कि तू मैं चुरा जिंदगी और कुछ भी नहीं तेरी मेरी कहानी है एक प्यार का जिंदगी और कुछ भी नहीं तेरी मेरी कहानी धन्यवाद छत्रपती जुनी लोक बसले छत्रपती शिवाजी महाराज आणि बाबासाहेब आंबेडकर कसं आवाज येत आहे गंधीत नाजुक पाना मधुनी गंधीत नाजुक पाना शिवाजी महाराजांनी बाबासाहेब आंबेडकर नेहमी गाणं घेतोय ते गाणं घेतलं मग सुरुवात आता समजलं का आता कसं काय आता समजलं आता समजलं चन्नपचन गौडा उम्मर मडित कोडनवा चंदक तंगे हे गाणं घेतून मग गुजराला सुरुवात बोलत राजे इथे गाजले माऊली बीट्स यांकडून 100 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे साईबाबांच्या गाण्यासाठी मला 100 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे स्वागत करतोय शिवाजी महाराजांचं घेऊया दोनच राजे इथे गाजले दोनच राजे इथे गाजले कोकण पुण्यभूमीवर दोनच राजे इथे गाजले कोकण पुण्यभूमीवर
एक त्याला मिळावं. रायगडावर शिवरायांचा राज्याभिषेक झाला. दलितांनी दलितांचा राजा महान घोषित केला. आणि शिवरायांच्या हातामध्ये तलवार भवानी होती. त्यात भवानी परिधी माझ्या हाती बनी होती. निनादले दोघांच्या डावे कोकणातले डोंगर. निनादले दोघांच्या डावे कोकणातले डोंगर. एक तारा मिळावं, एक तारा मिळावं, एक तारा मिळावं. एक तारा मिळावं. छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी. आवाज येऊ दे ना. जय भवानी. अरे सारा रक्त सळसळा खाया. सुभाष मटकर यांकडून माझे पक्वाजोदक म्हणजे 9व्या वर्षापासून माझ्याकडे विराज वाजत होता. आणि आज या मंडळाला कसबल्याने सांगितलं की विराजला तुम्ही आणाच, तर तो येत नाही शक्यतो मुंबईला. त्या विराजसाठी हे मटकर साहेबांनी 200 रुपयाचं पारितोषिक दिलेलं आहे. स्वागत करतो. धन्यवाद. सुरेश सुद्धा आवाज जाऊ बघा. तारीफ तेरी निकली है दिल से. तारीफ तेरी निकली है दिल से. आई है लब पे बनके कवाली. शिरडी वाले सारी बाबा आया तेरे लग सवारी. शिरडी वाले सारी बाबा आया तेरे लग सवारी. लब पे दुआ आंखों में आंसू दिल में उम्मीदें बड़ी डोली खाली. शिरडी वाले सारी बाबा आया तेरे लग सवारी. शिरडी वाले सारी बाबा आया तेरे लग सवारी. उशीर झालो. जब खिड़की खोलूं तो तेरा दर्शन हो जाए. तुम्ही ना लय भारी असो तुमच्यासाठी बघा. तुमको प्यार हो सजना, तुमको प्यार हो सजना, तुमको प्यार हो. मुझे तुमसे प्यारा बोलना को, मुझे तुमसे प्यारा बोलना को.
गाणं आवडलं साईबाबा आवडतं म्हणून माऊली मिक्स यांच्याकडून पुन्हा एक 100 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. स्वागत करतोय. जब खिड़की खोलूं तो तेरा दर्शन हो जाए, जब खिड़की खोलूं तो तेरा दर्शन हो जाए, मेरे घर के आगे जाइना, मेरे घर के आगे जाइना, तन मनात है कण कणात है देव नुसतंच नाही विटेवर, तन मनात है कण कणात है देव नुसतंच नाही विटेवर, हे आयुष्य आहे बघत ही सुंदर राहिला बघे चिलतर, हे आयुष्य आहे बघत ही सुंदर राहिला बघे चिलतर, हे आयुष्य आहे बघत ही सुंदर राहिला बघे चिलतर, तन मनात आहे कण कणात आहे, तन मनात आहे कण कणात आहे देव नुसतंच नाही विटेवर, देव नुसतंच नाही विटेवर, हे आयुष्य आहे बघत ही सुंदर राहिला बघे चिलतर, हे आयुष्य आहे बघत ही सुंदर राहिला बघे चिलतर. हो, तुम्ही विचारलं तर देव आहे कुठे? फक्त प्रल्हादाने विचारलं ना, बरोबर ना? ऐका विचारलं ना, तुझा देव कुठे आहे? जळी स्थळी काष्टी पाशाने खांबावर लाथ मारली आणि नरसिंह अवतार आला, बरोबर ना? आणि हिरण्यकश्यपूला एक असा वर होता, तुला कोण वर मारू, तुम्ही विचारलं म्हणून सांगितलं, तुला कोण वर मारू शकत नाही, तुला कोण खाली मारू शकत नाही, म्हणून मांडीवरती घेतला. तुला शस्त्राने नाही मारू शकत, अस्त्राने नाही मारू शकत, नखाने फाडला. तुला ना कोण आत मारू शकत, तुला ना कोण बाहेर मारू शकत, उंबऱ्यावरती घेतला. तुला ना सकाळच्या प्रहारी कोण मारू शकत, ना संध्याकाळच्या प्रहारी मारू शकत, म्हणून बरोबर ना? त्यात सगळे प्रहर चुकवून मारले. म्हणजे देव हा काही असा विषय नको, देव प्रत्येकाच्या हृदयात आहे. आपली बघणाऱ्याची ताकद पाहिजे. भूजल तेज समीर रवी शशी कष्टाधिके असे भरला, स्थिर चलो व्यापुनी तो जगदात्मा दशांगुले उरला. म्हणजे तुमच्या बेंबीपासून प्रत्येकाने 4 4 8 2 10 बोटं घातली प्रत्येकाने, तर इथे प्रत्येकाचं हृदय आहे आणि त्या हृदयामध्ये आपला परमेश्वर लपलेला आहे. आणि तो जर दिसा होयो तर त्याच्यासाठी 10व्या द्वार उघडा होया. आता 10व्या द्वार उघडताना केव्हा, तर त्याच्यासाठी सद्गुरूला शरण गेल्यानंतर तुमचं 10वं द्वार उघडणार आणि तुम्हाला समोरच्या माणसातलं देव दिसणार, बरोबर? आपले आई वडील आहेत ना, त्यांच्यामध्ये सुद्धा आपल्याला देव दिसायला पाहिजे. तेच देव आपले खरे आहेत. तुम्ही विचारला देव कुठे आहे, तर त्या देवाचा उत्तर लक्षात घ्या. ठीक आहे. तन मनात आहे कण कणात आहे देव नुसतंच नाही विटेवर, देव नुसतंच नाही विटेवर, हे आयुष्य आहे बघत ही सुंदर राहिला बघे चिलतर, हे आयुष्य आहे बघत ही सुंदर राहिला बघे चिलतर. याची टोपी त्याला त्याची टोपी याला, अशी कशी रीत जगाची, कुबेराच्या हाती सोन्याची वाटी गरीब मरतोय उपाशी, गरीब मरतोय उपाशी, गरीब मरतोय उपाशी. सपुलिया बळे कर्मची फळे चुकणार नाही कोणाची, नाही कोणाची, चुकणार नाही
रावण सुद्धा चुकलेली नाही. श्रीकृष्णाची द्वारका सोन्याची होती आणि रावणाची लंका सोन्याची होती. एकाची जळली आणि दुसऱ्याची बुडाली. ते देव त्याच्यातून सुटले नाही. प्रभू रामाने लपून बाण मारला कोणावरती? बालीवरती. त्या बालीच्या बायकोने तारामतीने शाप दिला, पुढच्या वेळेस तुला श्रीकृष्ण अवतारात त्रेता द्वापार युगात भोगावं लागेल. श्रीकृष्णाच्या अंगठ्यावर त्या बाली जरा नावाचा शिकारी म्हणून जन्माला आला आणि त्याच्या अंगठ्यावर खून होती. पक्षाचा डोळा म्हणून, शॉर्टकट मध्ये सांगतोय, पक्षाचा डोळा म्हणून त्याला बाण मारला आणि श्रीकृष्णाचा अवतार ती संपूर्ण लक्षात घ्या. साधो विषय मी नेहमी डबलबारीच्या माध्यमातून खूप जणांनी ऐकलं असेल. तुम्ही ट्रेन मध्ये जाता, तुम्ही या गर्दीमध्ये जाता, येतात ना टाळी वाजत. टाळी ह्या कलियुगात सुद्धा पैसे देतो. तृतीयपंथी, छक्का, सोप्या मराठी भाषेत हिजडो म्हणतात त्याला. तर त्याला आपण 10 रुपये अजूनही देतो. का? तर आपला विश्वास आहे ठाम, त्यांनी दिलेला आशीर्वाद आपल्यासाठी चांगला आहे. मग त्या तृतीय पंथीयांमध्ये, छक्क्यांमध्ये या कलियुगात आपण माणसात माणूस मागत नाही. मग त्याच्यामध्ये एवढी ताकद आली कुठून आली ताकद? प्रभू राम जेव्हा वनवासाला निघाले, ऐकण्यासारखा विषय ऐकला नसेल त्यांनी, वनवासाला निघाले सगळे अयोध्येतील लोक, बायका पुरुष तिथे आले. तिथे म्हणाले, प्रभू रामा तुम्ही जाऊ नका. प्रभू राम म्हणाले, माझा नशिबाचा भाग आहे, मला गेलंच पाहिजे. तुम्ही लहान बाळं, मोठी मुलं, स्त्री पुरुष परत माघारी जा, तुमचा संसार सुखाने करा. मी 14 वर्षांनी परत येतोय. 14 वर्षांनी परत अयोध्येच्या सीमेवरती आले तर प्रभू रामाच्या करणी कानात आवाज पडला, रामनामाचा जयघोष चालू आहे. त्यांनी सांगितलं, मी सांगितलं होतं तुम्हाला, तुम्ही माघारी जाऊन तुमचा संसार करायचा, मग इथे का थांबलात? एक जण उठला आणि म्हणाला, तुम्ही जाताना काय सांगितलं? लहान मुलं, मोठी मुलं, बायका, पुरुष माघारी जा. आम्ही ना धड स्त्रियांमध्ये मोडत, आम्ही ना धड पुरुषांमध्ये मोडत, मग तुमची आज्ञा म्हणून आम्ही जायचं कसं? म्हणून प्रभू राम म्हणाले, माझी आज्ञा न मोडता तुम्ही 14 वर्ष अहोरात्र उन्हा पावसात माझा जप करत बसलात, म्हणून मी तुम्हाला आज असा आशीर्वाद देतोय की येणाऱ्या पुढच्या कलियुगात तुमच्या मुखावाटे निघालेला प्रत्येक शब्द सत्यच होईल. म्हणून या कलियुगात त्यांचा शब्द सत्य होता आणि आपण त्याला 10 रुपये देतो. लक्षात ठेवा, ही त्याच्या मागची खरी कारण आहेत. आणि ही लहान मुलांना आपण समजून सांगितलं पाहिजे. आपल्या आईची किंमत, वडिलांची किंमत सांगितली. आज तुम्ही पेपर गावच्या ठिकाणी किंवा इकडे कमी होतात, पण गावच्या ठिकाणी तुम्ही दररोज वाचा. 21 वर्षाच्या तरुणाचा अपघाती मृत्यू. एकुलता एक जेव्हा मुलगा जातो ना, तेव्हा त्याच्या बापाला किंवा आईला काय वाटतं याचा विचार सुद्धा करू शकत नाही. एखादी मुली चांगली दिसली, विचारच करत नाही. बरोबर ना? मग याचा अर्थ काय? त्या त्या जो तरुण गेलाय त्याच्या नशिबात आई वडिलांची सेवा नव्हती. लक्षात ठेवा, परमेश्वराचं भाकीत आहे. आई वडिलांची सेवा नव्हती म्हणून आपले सोन्यासारखे आई वडील, त्या आई वडिलांच्या डोळ्यामध्ये अश्रू येऊ देऊ नका हो, तुम्ही सुखी होणार. आपला बाप मुलीला सांगतो, आपला बाप आपली आई किती दाबाड कष्ट करते. आई मुलगी पास झाला, मुलगा पास झाला की पाठीवरून हात फिरवते, पण कामावरून वाटेत येताना त्याला बातमी समजली ना, तुमचा मुलगा किंवा मुलगी पास झाली, अर्ध्या वाटेवरून माघारी जाऊन मिठाईच्या दुकानातून पेढे आणणाऱ्या बापाचं आपण कधी कौतुक करत नाही. लक्षात ठेवा, जो आपला बाप आपली आयुष्यभराची पुंजी मुलाला किंवा मुलीला नोकरी लागत असेल ना, तर दुसऱ्याच्या पायी जो सहजरित्या देतो त्या बापाची आपण किंमत करू शकत नाही. पण आपल्या जवळचा कोण वाटता? आव सगळ्यात जवळची. कारण काय? बायच काय झाला का आव रडायला सुरुवात करता. बाप कधी रडत नाही, बाप कधी रडत नाही. रडतो केव्हा? का रडत नाही बाप? तर त्याला माहितीये, मी रडलो तर माझ्या खांद्यावरती असणारं माझं कुटुंब क्षणार्धात कोसळणार हे त्या बापाला माहिती असतं. म्हणून बाप कधी रडत नाही. बाप रडतो केव्हा? जेव्हा पोटचा गोळा 20-21 वर्षाची पोरगी जेव्हा लग्न होऊन कन्यादान होतं ना, त्यावेळेस बाप ढसाढसा रडतो. मुलापेक्षा मुलगीच जवळची असते बापाला. बाप कामावरून आला तर मुलगा व्हॉट्सअपवर असेल ना, तर मुलगी धुडून धावत येऊन आपल्या बापाला एक ग्लास पाणी आणून देते, म्हणून मुलगी जवळ असते. लक्षात घ्या, मुलगी मोठी झाली की आपल्या बापाने केस कसे विंचरावे हे सुद्धा मुलगी सांगणार. आपल्या बापाने कपडे कुठले घालावे हे सुद्धा मुलगी सांगते. एवढी जवळची आपल्याला मुलगी. म्हणून बघा, बाप गेला ही बातमी कळली ना,
तर धावत येताना आखाड्यावरसून ठाय ठाय बोंब मारत येणार आणि जिल आपलं बसलेलो आता सातबाऱ्यावर माझं नाव ठेवा लागतात ह्या चोरीत असता लक्षात घ्या. कोण नाही कोणाचं कोण नाही कोण तुमचं वाटतं आपण जे कर्म करणार तेच उपयोगाला येणार. आपल्या बरोबर जिने संसार केलाय ना 50-40 वर्ष आपण मेल्यानंतर उंबऱ्याच्या बाहेर पडणार नाही. आपले मित्र परिवार कुठपर्यंत स्मशानापर्यंत आणि आपण ज्या जन्म दिला तो आपलं पोरगो कांडा मारून वाटेक लागतो घराकडे येऊन. त्यामुळे जो सिकंदर ज्याने संपूर्ण जग जिंकलं त्याने आपल्या मित्रांना सांगितलं होतं की मी मला दफन कराल तेव्हा माझे हात बाहेर ठेवा का तर जगाला बघू दे. मी रिकामी हाते आलोय रिकामी हाताने आणि रिकामी हाताने मी जातोय. आपले डोळे तसे उघडत नाही. आपले काही काही लोकांचे म्हणतो ना आपण डोळे उघडले ना अजून म्हणजे मांजराच्या पोरा जन्मली तर 6 दिवस लागतात जवळजवळ. कुत्र्याच्या पोरांना 10 दिवस. गाईच्या पिल्लाचे लगेच उघडतात. शेळीच्या पोरांचे 2 तासानंतर उघडतात आणि माणसाचे डोळे केव्हा उघडतात लगीन झाल्यानंतर. काय काय लोकांचे बरोबर ना. हे सुद्धा असले म्हणजे काय दत्ता साऊंड सिस्टीम यांच्यासाठी तुमच्यासाठी हे माऊली मिक्स यांच्याकडून हे 100 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. एकदा टाळ्या वाजवा त्यांच्यासाठी. म्हणून त्या आईसाठी फक्त एक पोळ घेतोय. त्रिशरणाच्या टप्प्यावरती धन्य तू ग माते पण खऱ्या आईची माया ज्याला आई नाही त्यालाच कळते. ज्याला आई नाही त्यालाच कळते. चुकलं तुझं बाळ आई रडत ढाई ढाई ग. चुकलं तुझं बाळ आई रडत ढाई ढाई ग. रडत ढाई ढाई ग. ये ना माझे आई ग 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 ये ना माझे आई ग. किती गतीचे झाले आज सांगू मी कुणाला सावली मी होऊन गेली पडलो मी उन्हाला. वासराला सोडून कुठं गेली कशी गाय ग. वासराला सोडून कुठं गेली कशी गाय ग. गेली कशी गाय ग. ये ना माझे आई ग 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 ये ना माझे आई ग. अरे चालेल ना काय गेली मच्छून बुवा कुणाल खोत काय उशीर झाला. बुवा कुणाल खोत मंगलाष्टकासाठी हे पारितोषिक आलेलं आहे. स्वागत करतोय. ठीक आहे फरमाईश पुरी करतोय. गजराचं कडवून पण घेतो चालेल ना. आणि मी कसं त्यांनी अभंग म्हटलेलं आहे मी गवळण म्हणून शेवट करतो. विनोद तू काही एक भेया नको मी माझी हा मी आणि तुम्ही थांबा माझ्या प्रेक्षक नाही तर तू माझ्यावर भडकतो. मी काही जास्त वेळ घेतलं नाही. 600 किलोमीटरवरून आलोय मी त्यामुळे घेणार मी वेळ तेवढा काय विषय नाही. आणि माझी आता साधारण लेवल झालेली आहे. उद्या गेल्यानंतर 12 वाजता 1 वाजता पोहोचणार 2 वाजता. बायको वाटत बघित असते त्या बुवांची माझी वाट बघा आता सकाळी वेळ झाला की काय माझी बारी आहे माझी. या सगळ्या बघून ना बायको खुश होणार. हा आणि बायको खुश तर आपण खुश. म्हणून आपल्या स्वतः मी सांगते प्रत्येकात आपल्या स्वतःच्या बायकोवर एवढा प्रेम करायचा. ऐका लग्न झालेल्या पुरुष मंडळी माझं सांगणार लग्न झालेल्या पुरुष मंडळी माझं सांगणार आपल्या स्वतःच्या बायकोवर एवढा प्रेम करायचा की शेजाऱ्याची बायको म्हणा होई हो गाव हो तो सो गावा
शुभमंगल सावधान सावधान शुभमंगल सावधान गोदावरी नर्मदा कावेरी सरयू तनया शर्मन्वती वेदिका क्षिप्रा वेदवती महागंगनती दाता जया गंडकी पूर्णा जले समुद्र सरिता पूजा सदा मंगल शुभमंगल शुभमंगल मंडळी जमली सारी सजलेल्या मंडपात बोला शुभमंगल सावधान मंडपी पुढा दोन जीवांचे व्हावे मिलन मिलन या शुभ आईच्या गाण्यासाठी अमरदीप नलावडे यांकडून माझ्यासाठी 100 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. हे लागण्याचे पूर्वीचे जमाना आता राहून पूर्वी श्लोक बी म्हणत ना प्रश्नोत्तर होते असायची त्याच्यात बरोबर ना. एक श्लोक असा होता बघा. एका आचमने अगस्ती ऋषीने माझा पिता शोषला बंधू धाकुलता शची द्विजवरा सापेक्षया धाडला ऐके मतपती दे पदेश नविले ऐसी द्विजांची लीला होते दुःख सरस्वती म्हणून या भीते बहु या कुळा. नमः पार्वती माते. एखादं घेणार असलो काय गणपती तुझी सोंडवाकडी पार्वती तुझी नतफाकडी गुंदरा तुझी शेपटी गुंकली आणि बोक्या तुझी संधी साधली. नमः पार्वती मध्ये शेवटचं कडवं दुसऱ्याच समजू नको गंगुली स्वतःची राजा बोल अहंकाराने भल्या भल्यांचा उतरून गेलाय हरी भजनी मी पुन्हा सांगतो या जीवनाचे राग देव भक्त नाम दिवे मी संगम होईल
गुरु एक तुझी माझा विधाता चर गुरु विना सुने सारे विश्व हे सकल भेटला विठाला माझा, भेटला विठाला, भेटला विठाला माझा, भेटला विठाला. हो संततीने ओलांडला अवघड भाग सुख योजित केलीत काविली तुमात तुझ्या पुढे उमगलो मीच मला भेट सुख दुःख एकमेका वाटलं वाटलं भेटला विठाला माझा, भेटला विठाला, भेटला विठाला माझा, भेटला विठाला. हो तुझ्या पुढे माय बाबा उघडलं डोळ फिरूया गेला भाव मनातलं भोळ रूप तुझं डोळ्यामध्ये नवावी पाहिलं रूप तुझं डोळ्यामध्ये नवावी पाहिलं म्हणून भेटीसाठी मन आतुरलं भेटला विठाला माझा, भेटला विठाला, भेटला विठाला माझा, भेटला गवळणी सांगता करतोय कधी तो गोपाळ खाला आनंदाचा आनंद लाला कधी तो गोपाळ खाला आनंदाचा आनंद लाला सवंगडी घेऊन काना, सवंगडी घेऊन काना, छळी तो मला सवंगडी घेऊन काना, हरी तो कधी तो गोपाळ खाला आनंदाचा आनंद लाला, हरी तो खाला आनंदाचा आनंद लाला. सवंगडी घेऊन आला, सवंगडी घेऊन आला, बोल जाता माठ घेऊन जाता बाजाराला वाट अडवी तो कृष्ण सावळा उभी तो बदलाला ओढ्या करून बोकाला ओढ्या करून बोकाला जीव कंटाळला सवंगडी घेऊन आला पतिसेवेची रचनाबाई घरामध्ये हा घुसला गाढी वेणीची गाठ बांधून हरी तुझा गप्पळाला काही केल्या गाठ सुटेल्या काही केल्या गाठ सुटेला उभा झाला सवंगडी घेऊन आला,
रंग भरोनी माझी पिचकारी शालू ग माझा भिजला सासूच्या तळ्यात घरी सासूच्या तळ्यात घरी मार मला पडला सवंगडी घेऊन आला करी लोक पाळतात सवंगडी घेऊन आला धन्यवाद. पुन्हा एकदा आपल्या सर्वांचे आभार मानतोय. जे चांगलं असेल ते तुमच्याबरोबर घेऊन चला, वाईट असेल ते पुनश्च माझ्या पदरात द्या, माझ्या मुखावाटे पुनश्च एकदा आपल्या सर्वांचे साऊंड झाले खूप सुंदर साऊंड तुमचे पण आभार. कुंडली गावामध्ये